ठरलं तर मग या मालिकेच्या 25 नोव्हेंबरच्या भागामध्ये पूर्णाजी म्हणते, मला जे करायचं ते आता मी करणारच. कारण या घरात जे चाललंय ना, ते मला बघवत नाहीये. सणासुदीला माझ्या घरातलं हे खराब वातावरण मला अजिबात आवडत नाहीये. माझ्या या पवित्र आनंदामध्ये या अशा गुन्हेगाराला आणून तुम्ही जे घरातलं वातावरण खराब केलेत ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. आता पूर्णाजीचं हे बोलणं ऐकून अर्जुन, सायली सगळ्यांनाच धक्का बसतो. पूर्णाजी सांगते, माझ्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला असं वाटलं नाही की या गुन्हेगारासोबत आपण दिवाळी कशी साजरी करावी. आता मात्र मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. पूर्णाजी म्हणते, या घरामध्ये माझ्या आज्ञेशिवाय हे सगळं घडलेलं मला चालणार नाही. सायली बिचारी पूर्णाजीसमोर हात जोडते आणि म्हणते, पूर्णाई, तुम्हाला जे काही बोलायचं ना ते मला बोला. मधुभाऊंना खरंच काही बोलू नका. त्यांनी आधीच खूप त्रास सहन केलाय हो. आता त्यांना त्रास नको व्हायला. आणि मधुभाऊ असे खरंच नाही आहे तो. त्यांच्या मनामध्ये सगळ्यांविषयी खूप प्रेम आहे. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, मला कोणाचं काही ऐकायचं नाही आहे. सायली म्हणते, नाही हो, खरंच म्हणजे मधुभाऊंवरती हा आरोप खोटा झालेला आहे. जे इतक्या मुलांसाठी इतकं काही करतात ते खरंच कसे काय गुन्हेगार असू शकतील. ही बघा, ही छोटी आहे ना, ही 3-4 दिवसाची असताना मधुभाऊंना भेटली होती. म्हणजे हिला जर का मधुभाऊंनी घरी आणलं नसतं ना, तर हिचे हाल काय झाले असते किंवा ही जिवंत राहिली असती हे सुद्धा माहीत नाही. आणि हा सोमू आहे ना, हा तर अगदी पोटात दूधसुद्धा त्याच्या राहत नव्हतं. म्हणजे काही तासांचाच होता तो. त्याला जर मधुभाऊंनी उचलून घरी आणलं नसतं ना, तर कदाचित जगेल की मरेल अशी अवस्था त्याची झाली होती. मग जो माणूस इतर लोकांसाठी ज्याच्याशी कुणाचाही काही संबंध नाही, त्या लोकांसाठी इतकं काही करतो, तर तो माणूस खून कसा काय करू शकेल? मधुभाऊंनी खरंच काही नाही केलेलं आहे. त्यांना या चुकीच्या आरोपामध्ये अडकवलं आहे. मधुभाऊंना विचार येतो की मी उगाच इकडे आलो. म्हणजे माझ्यामुळे साऊबाळाला हे असे हात जोडावे लागतायत. त्यामुळे मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. तोपर्यंत आता इकडे अस्मिता म्हणते, हो का? मग ते खुनाच्या आरोपात जेलमध्ये आहेत. तू सांगून हे सगळं खरं होणार का? असं म्हणत अस्मिता बोलते. त्यावर ती कल्पना म्हणते, अस्मिता, तुझं तोंड बंद कर बरं. प्रिया विचार करते, अस्मिता, अगं त्या आश्रम, जेल हा विषय काढू नकोस गं बाई. उगाच केस माझ्यावरतीच ही शेकेल. यावरती पूर्णाजी म्हणते, कुणीही मला काही सांगायचं नाही. आता मला जे वाटणार ना तेच मी करणार आहे. याच्यावरती आता मधुभाऊंना खूप वाईट वाटतं. सायली मधुभाऊंचा हात धरते आणि त्यांना समजवत असते. यावरती मधुभाऊ म्हणतात, साऊबाळा, जाऊ दे, आम्ही निघतो आता. असं म्हणत असतानाच आता अर्जुन सांगतो, कोणी कुठेही जाणार नाही. अर्जुनचा शब्द ऐकताच सगळेच जण घाबरतात. त्यावरती सायली म्हणते, जाऊ दे ना, तुम्ही आता विषय वाढवू नका. पूर्णाजी काही नाही बोलणार आहेत बरं मधुभाऊंना. मधुभाऊ म्हणतात, आम्ही निघतो इथून. कारण आता या घरामध्ये आमच्यामुळे सायलीला झालेला त्रास मी नाही बघू शकत. यावरती सायली म्हणते, मधुभाऊ, तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ. पूर्णाई आता काही नाही बोलणार. मी समजवलंय त्याला. पूर्णाई म्हणतात, तू सांगणार का? तू ठरवणार का की मी बोलायचं किंवा नाही बोलायचं ते? कारण जे दोषी आहेत ना, ते सगळं दिसतंय जगाला. आता अर्जुन बराच वेळ गप्प असतो. पूर्णाजीचा मान करत असतो. पण त्याला आता वाईट वाटत असतं. सायली सांगत असते, खरंच आमचे मधुभाऊ गुन्हेगार नाही आहेत. यावरती पूर्णाजी म्हणते, अख्ख्या दुनियेला माहिती आहे कोण गुन्हेगार आणि कोण खरं ते. त्यामुळे तुम्ही एकट्याने सांगून काहीच उपयोग नाही आहे. गुन्हेगार हे ठरलेलंच आहे. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ, ते अजून ठरायचं आहे. कारण मी एक वकील आहे आणि वकील किंवा कोर्टामध्ये हेच सांगितलं जातं, जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत तो गुन्हेगार नाही आहे. आणि मला माहिती आहे मधुभाऊंनी काहीही गुन्हा केलेला नाही आहे. त्यामुळे मधुभाऊंना सोडवण्याचं काम मी करणारच आहे. मधुभाऊंनी गुन्हा जर केलेला नाहीच आहे, पण त्यांना चुकीच्या आरोपात ज्याने अडकवले ना, त्याला पण मी सोडणार नाही. प्रताप म्हणतो, अर्जुन, अरे काय चाललंय? सणासुदीला आपल्या घरातलं वातावरण किती खराब होत चाललंय. अर्जुन म्हणतो, वातावरण मी नाही खराब करत आहे. पूर्णाजी, म्हणजे मी तुला कधीच उलटं बोलत नाहीये. पण तुला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय गं? म्हणजे माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरती आलेला आनंदाचा त्रास होतोय की मधुभाऊंच्या चेहऱ्यावरती असलेल्या आनंदाचा त्रास होतोय? असं म्हणत अर्जुन आता पूर्णाजीला धडधडीत आता सवाल करतो आणि म्हणतो, खरं सांगू का? तर मी ना तुला आणि मधुभाऊ यांना एकाच पारड्यात बघतो. मी तुझं कंपेअर मधुभाऊंसोबतच करतो. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, म्हणजे म्हणजे एका खुन्यासोबत तू मला कंपेअर करतोयस? यावरती अर्जुन म्हणतो, नाही, मी माझ्या आजीला माझ्या सासऱ्यांसोबत कंपेअर करतोय. कारण तू बघ ना, तू अन्नपूर्णा ट्रस्टचा कारभार सांभाळतेस. त्यावेळेला तू काय करतेस? तू सुद्धा निराधार लोकांना
निराधार लोकांना आधार देतेस, त्यांना एज्युकेशन देतेस, त्यांना खाण्यासाठी देतेस. मधुभाऊ वेगळं काय करतायत गं? मधुभाऊ सुद्धा निराधार लोकांना आधार देतात, एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचप्रमाणे त्यांना जेवण पण देण्याचा प्रयत्न करतायत. पण फरक इतका आहे ना पूर्णाजी, की तुझ्याकडे खूप सारे पैसे आहेत ना, म्हणून तू हे करते आहेस. पण मधुभाऊंकडे पैसे नसताना ते सगळं करतायत. विचार कर बरं. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, तू आत्तापर्यंत मला म्हणत होतास की पूर्णाजी मी तुझा कधी अनादर करत नाही आहे, पण आज तू काय करतोयस अर्जुन? तू माझा अनादरच करतोयस. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, मी तुझा अनादर करत नाही आहे, तुला फॅक्ट समजावून सांगतोय. जो माणूस स्वतःच्या खिशामध्ये पैसे नसताना जर का इतरांसाठी इतकं काही करू शकतो, तो माणूस गुन्हेगार असूच शकत नाही. आणि तो गुन्हेगार नाही हे शोधून काढण्याचं काम माझं आहे. मी वकील आहे. मी त्यांना या खुन्याच्या आरोपातून सोडवणार आहे. आणि या खुन्याच्या आरोपामध्ये त्यांना ज्यांनी कुणी अडकवलंय ना, खोटा आरोप करून कुणी साक्ष दिले ना, त्या सगळ्यांना मी धडा शिकवणार आहे, असं म्हणत अर्जुन एक नजर प्रियाकडे पाहतो. पूर्णाजी म्हणते, हे बघ, तुला अजूनही काहीच लक्षात येत नाहीये. या लोकांचा हेतू काय आहे ते तुला कळत नाही. पण आज तू जे बोललास ना, त्याच्यातून मला कळलंय की या लोकांचा हेतू सफल झालेला आहे. अर्जुन म्हणतो, हाऊ डम आय एम. म्हणजे अच्छा, हा हेतू आहे का? बरं झालं तू मला हेतू सांगितलास. या लहान मुलांकडे बघ, यांना फटाके, कपडे किंवा मधुभाऊंना कपडे हे सगळं करून 10,000-1,000 खर्च आला असेल. पण हे सगळं करून या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्याचा मी प्रयत्न केला होता. पूर्णाजी, तू तुझ्या ट्रस्टसाठी काम करतेस. बाबा, मला एक सांगा बरं, पूर्णाजी जेव्हा लहान मुलांसाठी हे सगळं ट्रस्टचं काम करते, किती बजेट आहे यावर्षी आपलं अन्नपूर्णा ट्रस्टचं? प्रताप म्हणतो, असतील काही 5 लाख रुपये. याच्यावरती अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, मग बघ तरी, या मुलांना आणि मधुभाऊंना यांना काहीतरी 10-11 हजार रुपये खर्च करून मी चेहऱ्यावरती आनंद आणला. मग मी वेगळं काय केलं बरं? ट्रस्टचं जे तू काम करतेस तेच केलं. आता ह्याच्यामध्ये हेतू कसला असणार आहे? आणि खरं सांगू का, तर हे मधुभाऊच आपल्यापेक्षा खरोखरचे श्रीमंत आहेत, असं म्हणत पूर्णाजीला आता अर्जुनने चॅलेंज दिलेलं असतं. अस्मिता म्हणते, अर्जुन, आता तू ढळढळीत खोटं बोलतोयस हा? 2 वेळचं जेवायला नाही, पोरीला आणायला गिफ्ट नाही, कसला हा श्रीमंत माणूस? असं म्हणत अस्मिता आता अर्जुनला खोडून काढते. अर्जुन म्हणतो, पर वेळेला पैशाची श्रीमंती नसते ग. पूर्णाजी म्हणते, तू आता बोलण्याचं वकील आहेस म्हणून बोलण्याचं शब्द फेकून आम्हाला याच्यामध्ये अडकवू नकोस. तुझा हे गैरफायदा घेत आहेत, तुला कळत नाही आहेत. याच्यावरती अर्जुन म्हणतो, कसला गैरफायदा? कोणता गैरफायदा? अगं, यांचा काहीही हेतू नाही. 4 फटाके दिले तर हे आनंदाने वावरणारी लोक आहेत ही. आणि सांगू का, मधुभाऊ मनाने श्रीमंत का? कारण तू म्हणतेस ना, जो पैशाने श्रीमंत असतो तो नाही, ते मनाने श्रीमंत आहेत म्हणून ते श्रीमंत आहेत. तुला कळत नाही आहे पूर्णाजी, यांनी खरंच काही नाही केलेलं आहे. आणि हे मी सिद्ध करणार, कारण मी एक वकील आहे. ते श्रीमंत आहेत कारण ते आपल्याकडे 2 घास असताना 1 घास दुसऱ्याला उचलून देतात, ते खरे श्रीमंत. स्वतः अर्धपोटी राहून दुसऱ्याला खायला घालतात, ते खरे श्रीमंत. आपल्याकडे खूप सारा पैसा आहे तर आपण श्रीमंत होऊ आणि लोकांना मदत करू हे वेगळं आहे. पण आपल्याचकडे तुटपुंज असताना लोकांना मदत करणं हा खरा श्रीमंत आहे. आणि मधुभाऊ निर्दोष आहेत. त्यांना या सगळ्यामध्ये कुणी अडकवलंय, कुणी खोटी साक्ष दिलंय, त्या गुन्हेगाराला मी सोडणार नाही, असं पुन्हा अर्जुन बोलतो. इकडे प्रिया आता गडबडते आणि सांगत असते, अर्जुन, अरे जाऊ दे ना, एवढं सगळं बोलण्याची काही गरज नाही आहे. अर्जुन म्हणतो, गरज आहे, कारण खरंच मी कोणालाही सोडणार नाही आहे. जे मधुभाऊ निर्दोष आहेत ना, माणूस म्हणून इतके चांगले आहेत, अशा माणसाला ज्याने कोणी अडकवलंय त्या सगळ्यांना शिक्षा करून मधुभाऊंना मी निर्दोष सोडवणारच, असं म्हणत आता मात्र अर्जुनने ठाम निश्चय केलेला असतो. पूर्णाजी म्हणते, मला माहिती आहे तू एक चांगला वकील आहेस. तू चांगला वकील आहेस आणि तू त्यांना सोडवशील सुद्धा. पण ज्या वेळेला त्यांना सोडवशील ना तू, त्या वेळेला मी त्यांना सन्मानाने घरामध्ये आणेन, सायलीचे वडील म्हणून आणेल. पण आत्ता ते माझ्यासाठी खुनीच आहेत आणि एका खुन्यासोबत माझ्या घरच्यांनी दिवाळी साजरी करावी असं मला कदापि वाटत नाही, असं म्हणत पूर्णाजी आपल्या मतावर ठाम असते. इतकं अर्जुन, सायलीने मधुभाऊंचा मोठेपणा सांगून त्या म्हातारीला काही मात्र आपण बदलावं किंवा आपण चुकतोय याचं तिळमात्र काही शंका नसते आणि ती आपल्या मतावर ठाम असते. आता मूर्खाच्या नादी कुठे लागावं किंवा दगडावरती डोकं आपटून आपलंच डोकं फुटणार हे म्हटल्यावरती अर्जुन काहीच बोलत नाही आणि पूर्णाजीला आता प्रत्युत्तर देणं टाळतो, कारण पूर्णाजीने आपल्या मनाचा ठाम निश्चय करूनच ठेवलेला असतो. तोपर्यंत मधुभाऊ निघतात. मधुभाऊंना निरोप दिल्यावरती इकडे सायली चैतन्याला घरी बोलवते आणि ती सांगते की सर, अर्जुन सरांनी माझी आणि मधुभाऊंची भेट घडवून आणली आणि मला इतकं छान सरप्राईज दिलं ना, तर मला सुद्धा
अर्जुन सरांना काहीतरी भन्नाट सरप्राईज द्यायचा आहे. मग चैतन्य कॅन्डल लाईट डिनर अरेंज करतो आणि अर्जुन सायलीची छानपैकी रोमॅन्टिक डेट अरेंज करतो. आता इकडे आपल्याच रूममध्ये सायलीने अर्जुनसाठी मस्त कॅन्डल लाईट डिनर आयोजित केलेलं असतं. अर्जुन आल्यावर ती सायली म्हणते, "सर, तुमच्यासाठी सरप्राईज आहे" आणि ती कॅन्डल लावते आणि म्हणते, "सर, सरप्राईज आवडलं का तुम्हाला?" अर्जुन म्हणतो, "हो, खूप आवडलं." आता अर्जुन सायली प्रेमाच्या या सगळ्या बंधनामध्ये एक पाऊल पुढे पुढे चाललेले आहेत.